राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे. कारण आपण या अगोदरही पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की डिसेंबर एंडिंग पर्यंत 1,500चा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल व उर्वरित सलग 2 हप्ते मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला देण्यात येतील. त्याच पद्धतीनं आजपासून सर्व महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं खूप प्रतीक्षेनंतर नोव्हेंबरचा हप्ता खूप महिलांना आलेला नव्हता. अखेर ते 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे जे आता उर्वरित 2 हप्ते आहेत ते 2 हप्तेही मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दिले जाऊ शकतात. कारण इतर सर्व हप्ते थांबलेले आहेत, परंतु लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हा रेग्युलर प्रमाणे देण्याच्या राज्य शासनाच्या निवडणुकीची पूर्वसंध्या जरी असली तरीही राज्य सरकारनं लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तटवलेला नाही. त्यामुळं आज 4 वाजल्यापासून खूप महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे पडलेले नसतील तरी त्या महिलांच्या खात्यात आजपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज उद्या पुढील 2-3 दिवसामध्ये हे सर्व पैसे खात्यावर पडणार आहेत. कारण ट्रान्झॅक्शन खूप संत गतीने चालू आहे. त्यामुळं टप्प्याटप्प्याने पैसे 2-3 दिवसात पूर्ण महिलांना पडतील. विषय राहिला केवायसीचा. केवायसी न केलेल्या महिलांच्या खात्यात पैसे पडतील का नाही, परंतु एक गोष्ट आहे सर्व लाडक्या बहिणींना सांगण्यासारखी, कमीत कमी निवडणुकीपर्यंत लाडक्या बहीण योजनेचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जातील. त्यामुळे केवायसीचा अडथळा महिलांना येणार नाही असं सध्याच्या अपडेटनुसार तर समजतं. त्यामुळं जरी तुमची केवायसी झाली आहे अथवा न झालेली असली तर राज्य शासनाकडून एखाद्या वेळेस परत एकदा मुदत वाढवली जाऊ शकते. त्यामुळं सध्या मकर संक्रांतीपर्यंत सर्व महिलांना 2 ते 3 हप्ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं नियोजन सरकारचं असू शकतं. कारण निवडणुकीची पूर्वसंध्या आहे. निवडणुकीच्या आशेवर राज्य सरकार उर्वरित 2 हप्तेही मकर संक्रांतीच्या वेळेस टाकू शकतं. आणि महत्वाचा मुद्दा जर याच्यामध्ये जर पाहिला गेला तर सध्या निवडणुका असल्यामुळं केवायसीची अट याच्यामध्ये धरली जाऊ शकणार नाही असं सध्या तरी वाटतंय. त्यामुळं जरी केवायसी झाली नसेल, केवायसी झाली असेल तर राज्य सरकारकडून महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जाऊ शकतात. त्यामुळे ज्या महिलांची केवायसी झालेली नसेल त्यासाठी राज्य शासन अजूनही मुदत देऊ शकतो. कारण पुढील महिना हा निवडणुकीचा आहे आणि या लाडक्या बहिणीचा रोष राज्य शासन घेईल असं वाटत नाही. त्यामुळे आजपासून खूप महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पडलेत की नाही चेक करा. नाही जर पडले असतील तर पुढील उद्या परवा दिवशी पुढील 2-3 दिवसात सर्व पैसे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हे पैसे आजपासून 4 वाजल्यापासून महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तरी महिलांनी आपले खाते चेक करून घ्या. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त महिलापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.